म्हटलं की सगळ्यांचीच लगबग घाई गडबड चालूच असते. तर माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. आज होता तिचा घाना, बांगड्या आणि सुवासिनींचा कार्यक्रम. घाना व बांगड्याचं डेकोरेशन चालू होतं. सकाळी सकाळी ते लवकरच आले होते डेकोरेशन करणारे. मी तर आज सकाळ सकाळ आवरून साडी घालून तयार होते, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर जरा खरेदी करायला. तर आम्ही गेलो होतो कपड्याच्या दुकानामध्ये साडी घ्यायला. तर मला त्यातल्या काही साड्या आवडल्या. त्या 2 साड्या मी ट्रायही केल्या. त्यातला पहिला कलर होता येलो. मला त्या साडीचा पॅटर्न खूपच आवडलेला. तर येलो कलरची साडी माझ्यावरती छान दिसत होती की ही जी ऑरेंज कलरची साडी छान दिसत होती, ते काही मला समजतच नव्हतं. दोन्ही साड्या मी ट्राय केल्या. घेऊ का नको, घेऊ का नको, त्यातच माझा फार वेळ गेला आणि घरूनही फार फोन येत होते. मग आम्ही घरी गेलो व घरी आल्यावरती पाहिलं तर ह्यांचं डेकोरेशन पूर्ण झालेलं होतं. रांगोळी ही फारच सुंदर काढलेली होती. अप्रतिम रांगोळी मला तर फारच आवडली. तसे डेकोरेशनही खूप सुंदर केलेलं होतं. आता मेहंदीचं डेकोरेशनही फारच छान त्यांनी केलेलं होतं. सगळं डेकोरेशन सर्वांना आवडलं. लहान मुलं म्हटली की त्यांना बांगड्या भरायला खूपच आवडतात. मात्र त्या बांगड्या हातामध्ये काही फार काळ त्या ठेवतच नाहीत. नको नको म्हणून नंतर काढून टाकतात. आता सुवासिनींचा कार्यक्रमही त्या दिवशी होता. मग जेवढ्या स्त्रिया बांगड्या भरायला येत होत्या त्या सर्वांसाठी जेवण ठेवलेलं. मग जेवणामध्ये खूप सारे पदार्थ होते. मग असं मी थोडंसं जेवणामध्ये मदत केली जेवण वाढायला. सकाळचे 6 वाजले तरीही बायका बांगड्या भरण्यासाठी येत होत्या आणि जेवणही चालूच होतं. आता आचार्याला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती, तरीही जेवण चालूच ठेवलेलं. ही बघा आमची चिल्लर पार्टी. थोड्या थोड्या वेळाने सारखं येऊन जेवण करत होते. एक जण जेवायला बसलं की सगळे येऊन त्याच्यामध्ये जेवायला बसत होते. पोटभर तर काही कोणी खातच नव्हतं, पण जेवायला मात्र सगळे सारखे सारखे बसत होते. त्यांनाही जेवण खूपच आवडलेलं. मस्त मस्त करून जेवण खात होते. त्यात आवडलेला पदार्थ म्हणजे मठ्ठा. आजचा दिवस हा असाच गेला. कंटाळाही खूप आलता आणि मेहंदीही बाकी होती. तरीही मी फोटो काढून घेतले, कारण मला डेकोरेशन खूपच आवडलेलं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.